बघणं आमचा दर आठवड्याचा तो मंगळवारचा दिवस ठरलेला आहे। आता 7 वाजलेत, आता तिकडे चाललोय, परंतु आपल्याला न बोलता गेलं असतं तरी दादा आमच्याशी बोलले नाही, दादा रागवले, दादा निघून गेले, पुन्हा बातम्या सुरू व्हायच्या। त्याकरता म्हणलं तुम्हालाही रिस्पेक्ट दिला पाहिजे। तुम्ही दिवस दिवस अक्षरशः कोणतरी बोलावं कोणीतरी बोलावं वगैरे करत असता। दुसरी गोष्ट, काल बघा जे पेपरला आलं, कदाचित राधाकृष्ण विखे पाटील बोलले असतील, परंतु सांगली जिल्ह्यामध्ये आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलमट्टीच्या बद्दल काही वेगळ्या बातम्या तिथं सोडण्यात आल्या। वास्तविक तसं नाही। आज कॅबिनेटमध्ये चर्चा झाली। आलमट्टीच्या बद्दलची उंची वाढवत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये कोल्हापूर आणि सांगली आणि त्या परिसराला बॅकवॉटरच्या पाण्याचं अडचण होणार नाही अशा पद्धतीची आपली भूमिका आहे आणि म्हणून आपली उंची वाढवायला आपला विरोध आहे। त्या संदर्भामध्ये आपण अतिशय बारकाईनं लक्ष ठेवून आहोत, परंतु बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या। आता काय होतं, प्रत्येक आम्हाला पण भरपूर सकाळपासून कामं असतात। तुम्हालाही माहिती आहे की मी तर सकाळी 9 वाजता मंत्रालयामध्ये येणारा मंत्री आहे आणि त्याच्यामुळे इतकी कामं असतात बरं जास्तीत जास्त शिष्टमंडळांनाही भेटावं, नागरिकांनाही भेटावं, म्हणणंही ऐकून घ्यावं, त्यांचे प्रश्नही सुटावेत ही माफक अपेक्षा त्यांची असते आणि आम्हालाही त्याच करता त्या पदावर बसवलेलं आहे। अशा या सगळ्या गोष्टी चालू आहेत। उद्या पण बऱ्याच मुख्यमंत्र्यांनी पण बैठका लावल्यात, मी पण सकाळपासून बैठका लावल्यात। आज उपमुख्यमंत्री त्यांना एक पुरस्कार मिळणार आहे दिल्लीमध्ये, तो पुरस्कार घेण्याच्या करता एकनाथराव शिंदे तिकडे गेलेले आहेत। अशा पद्धतीचे एकंदरीत सगळे